नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या भागांमध्ये आपण बघितलं की हेल्दी लाईफस्टाईलसाठी कोणते घटक महत्वाचे आहेत आणि या घटकांपैकी झोप याविषयीची माहिती आपण आधीच्या भागामध्ये जाणून घेतली. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की आहाराचं महत्व नेमकं लाईफस्टाईल मध्ये कसं आहे आणि आहाराचे नेमके प्रकार काय आहेत आणि आहाराविषयीची एकूण सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर आहाराविषयीची सगळी माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण बोलावल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की आहाराचं महत्व नेमकं काय आहे? आपण लाईफस्टाईलच्या बाबतीत चर्चा करत आहोत. या मालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं झोप पाहिली आपण. आज आहार पाहणार आहोत. आपला एक वाक्प्रचार आहे मराठीमध्ये, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. ह्याच अर्थाचं आयुर्वेदात मध्ये एक महत्व सांगितलेलं आहे. आहार संभव वस्तू रोगाश्च आहार संभवा. अर्थात आहाराने सगळी निर्मिती होते. म्हणजे एखाद्या सेल पासून तर शरीराची प्रत्येक पार्टची निर्मिती, प्रत्येक पार्टची वाढ ही सगळी आहारापासून होते. पण जशी एखाद्या आहारापासून सेलची निर्मिती होते, शरीराची वाढ होते, तशीच सगळे आजार पण आहारापासून होतात, हे ते सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातलं सुख दुःख, हित अहित, आयुष्य, दीर्घायुष्य हे सगळं आहारावर अवलंबून आहे. त्याचं कारण काय की प्रत्येक सेलचं पोषण जे आहे ते व्यवस्थित झालं तरच आपली कार्यक्षमता व्यवस्थित असते. प्रत्येक पार्टचं कार्य व्यवस्थित होतं. मग त्याच्यात हृदय असेल, किडनी असेल, मेंदू असेल, सगळ्या अवयवाचं कार्य हे आहारावरच अवलंबून आहे. त्यामुळे आहाराचं महत्व जेवढं जिभेला आहे तेवढं शरीराला पण आहे. पण ह्या दोघांचं संतुलन करणं आपल्याला आवश्यक आहे. आहाराचं महत्व तुम्ही सांगितलं, पण आहाराचं म्हणजे कॅटेगरायझेशन करायचं झालं तर आहाराचे प्रकार कोणते सांगता येतील? किंवा मराठी संस्कृतीमध्ये चौरस आहार बराच वेळा ऐकतो. किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा 4 प्रकारचे आहार सांगितले आहेत. एक भक्ष्य किंवा भोज्य आणि लेह्य आणि पेय हे 4 प्रकार सांगितलेले आहेत. भक्ष्य म्हणजे काय? आपण जे चावून खातो. समजा एखाद्या भाकरी आहे, एखादं फ्रुट्स आहे, हे जे चावून खाण्याची जे पद्धत आहे, ज्यामध्ये दाताचा उपयोग होतो, ते भक्ष्य पदार्थ आहे. त्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह एन्झाईमची प्रक्रिया सुरू होत असते. एखादा पदार्थ पाहिला सुद्धा तोंडाला पाणी येतं. पण एखादा पदार्थ चावल्यानंतर ते पुढची जी गटची प्रोसेस आहे, जी आतड्याची जी प्रोसेस आहे, जे आपलं आतडं 24 फूट लांब आहे, त्याची प्रक्रिया, त्याचं काम करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्यामुळे पहिल्यांदा चावून खाणारे पदार्थ एक पाहिजेतच. म्हणजे चौरस ज्याला पाहिजेत म्हणतात ना, 4 प्रकारचे पदार्थ आहेत. एक लेह्य. लेह्य म्हणजे चाटून खाणे ज्याला म्हणतो आपण. आणि पेय म्हणजे द्रव पदार्थ, जसं पितो आपण एखादा. कढी आहे, ताक आहे, आमटी आहे. आणि भोज्य म्हणजे की जे पदार्थ आहेत, जे आईस्क्रीम सारखे पदार्थ आहेत, चाटून खाण्यासारखे पदार्थ आहेत. एखादा आपण आवळे खातो, मुरब्बा खातो किंवा आंब्याचा मुरब्बा खातो. त्यामुळे जिभेला जे स्पर्श होतो आणि जिभेतून जे पाचक स्त्राव निर्माण होतात, तोंडातून जे पाचक स्त्राव होतात, त्याला थोडीशी गती मिळते, त्याला संवेदना मिळतात. त्यामुळे आहाराचं जे 4 प्रकार आहेत ते 4ही प्रकारचं आवश्यक आहे.
हे 4 प्रकार जर समजा एकच पदार्थ खाल्ला आपण, तर चारीचं संतुलन करण्याने आपल्या कॅलरीज मेंटेन होतात. त्यामुळे कॅलरीज मेंटेन झाल्यामुळे पुढे जे ओबेसिटीचे जे प्रॉब्लेम आहेत ते होत नाहीत आणि आहारामधूनच पुढे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर, ज्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लॅमेटरी चेंजेस किंवा शरीरामध्ये सूज येण्याची जी प्रक्रिया असते ती होत नाही. त्यामुळे आहार एक चौकस असावं किंवा चारी ठाई असला पाहिजे असं आपण म्हणतो. तसंच आत्ताच्या सायन्स प्रमाणे सुद्धा आपल्याला प्रोटीन पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, फॅट पाहिजे आणि न्यूट्रिएंट्स पाहिजे. तर अशा 4 प्रकारचा एक आहार पाहिजे. आता आपण सामान्य लाईफमध्ये कसं करतो, आपण एक 50% थाळी आहे समजा, 360 डिग्री गोल थाळी आहे. त्या 50% मध्ये भाज्या पाहिजेत, सलाड पाहिजे किंवा चटणी पाहिजे. बरोबर. आणि थाळीची दुसरी जी ताटीची दुसरी जी बाजू आहे 50%, त्यामध्ये 25% प्रोटीन पाहिजे. जे डाळी आहेत, उसळ आहे, पनीर आहे, ज्यामुळे शरीराची वाढ होत असते, शरीराची झीज जी होत असते ती भरून निघत असते. प्रोटीन शरीराची झीज भरून काढण्यासाठी फार आवश्यक असतात. त्यामुळे 25% डाएट हा प्रोटीन पाहिजे आणि 10 ते 20% फॅट आणि बाकीचे पदार्थ पाहिजेत, कार्बोहायड्रेट, फॅट. आपण महाराष्ट्रीयन मध्ये वरण भात तूप जे प्रमाण आहे जे खात असतो ते अतिशय आयडियल प्रमाण आहे, आयडियल प्रकार आहे. म्हणजे 1 ते 2 चमचे तूप जातं, म्हणजे कमीत कमी 10 ते 20 ग्राम फॅट गेलं पाहिजे, कार्बोहायड्रेट गेलं पाहिजे आणि डाळ म्हणजे प्रोटीन गेले पाहिजे. म्हणजे 50% सलाड, भाज्या, चटण्या, 50% मध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन असं जर संतुलन केलं तर आपले आजार बरेच टळतात. त्यामुळे ओव्हर कॅलरी होत नाही, वजन वाढत नाही. त्यामुळे मी सगळ्याला सांगत असतो की जेवणामध्ये कमीत कमी 1 वाटी, 1 बाउल स्प्राउट, 1 वाटी फ्रुट्स आणि 1 वाटी सलाड, एवढे जर 3 गोष्टी असेल तर प्रोटीनही मिळतं, सलाडही मध्ये अँटीऑक्सिडंट असतात, फ्रुट्स मध्ये अँटीऑक्सिडंट असतात, बाकी कार्बोहायड्रेट, भात वगैरे वगैरे हे सगळं बॅलन्स होतं. त्यामुळे हे 3 गोष्टी जर आपण सहज लक्ष ठेवल्या तर बराचसा 50-60% डाएट आपला संतुलित होतो. डॉक्टर, तुम्ही आहाराचं महत्व सांगितलं आणि आहाराच्या प्रकाराविषयीची सुद्धा माहिती सांगितली, पण आहाराची योग्य वेळ कोणती, त्या वेळेला आपण काय खायला हवं याचं काही वेळापत्रक असायला हवं का? खरं म्हणजे आपण ह्याच मालिकेमध्ये बोललो होतो की सर्केडियन लाईफ घड्याळाचा एक क्लॉक असतो. जसं निसर्गाचा एक क्लॉक आहे, घड्याळ आहे, तशी बॉडीची एक क्लॉक असते. सकाळी 8 ते 9 एक नाही म्हणलं तरी आपोआप जे शरीरामधले एन्झाईम असतात, पाचक स्त्राव असतात किंवा अन्न डायजेस्टिव्ह फायर असते, ते आपोआप काम करायला लागते. ती एक वेळ साधली पाहिजे. 12 ते 1 ही वेळ साधली पाहिजे. संध्याकाळी 6 ते 7 वेळ साधली पाहिजे. पण याहीपेक्षा आपल्या शरीराची जी इंटिमेशन आहे, जे सिग्नल्स आहे, जे सूचना आहे, जी भूक लागण्याची संवेदना आहे, ती फार महत्वाची आहे. जोपर्यंत मला खरी भूक लागत नाही तोपर्यंत त्या आहार घेण्याला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे आपण खाल्ल्याचं समाधान मानतो, पण शरीराला जो फायदा व्हायला पाहिजे, शरीरातला जे तयार व्हायला पाहिजे, त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे, तो परिणाम योग्य दिसत नाही. आपण कृती करतो, पण कृतीसोबत परिणाम जास्त महत्वाचा आहे. कृतीलाही महत्व आहे, आपल्या आनंदाला महत्व आहे, जिभेला महत्व आहे, पण परिणाम खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज आपण जे जेवण घेतो ते उद्यासाठी असतं. उद्याचा दिवस कसा निघाला पाहिजे हे आजच्या आहाराने ठरवतं. त्यामुळे आजचा आहार चांगला घेतला तर उद्याचा दिवस चांगलाच येतो.
आहाराविषयीची तुम्ही सगळी माहिती सांगताय, पण आहार घेतल्यानंतर आपण काय काळजी घ्यायला हवी? अनेकदा असं होतं की आपण खातो आणि नंतर काहीतरी अशा गोष्टी करतो की ज्याच्यामुळे आपण जे खातोय त्याला काही महत्वच उरत नाही. तर त्याच्याविषयी काय सांगा? आहार घेतल्यानंतर दोन गोष्टी जरी पाळल्या आपण, तरी मी म्हणेल 25% आजार होणार नाही. एकदा आहार घेतल्यानंतर त्याची शरीरामध्ये एक प्रोसेस सुरू होत असते आणि ती प्रोसेस व्हायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. त्या 2 तासामध्ये फक्त केवळ पाणी पिऊ शकतो. दुसरं सॉलिड असेल, दूध असेल, चहा असेल, काही असेल, हे घेता कामा नये. एक. आणि दुसरं, आहारानंतर आपण एक साधारण पद्धत असते, काम करून असतो, वर्किंग करून आला असतो, ऑफिसमधून आलेला असतो, एक तर टीव्ही समोर बसतो, नाहीतर झोपी जातो. पण तेच जेवणानंतर आपण एक 5 मिनिटं जरी घरातल्या घरात चाललो आपण, तरी जो स्पाइक जो आहे ग्लुकोजचा, शुगरचा स्पाइक होत नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स होत नाही, त्यामुळे शुगर सारखे किंवा वेट वाढण्याची प्रक्रिया होत नाही, ओबेसिटी येत नाही. त्यामुळे जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं लाईट वॉक करणे आणि 1.5 ते 2 तास काही न खाणे, पाणी पिणे, एवढंच जरी केलं तरी खूप फायदा होतो. त्यापासून अनेक आजार आपण प्रिव्हेंट करू शकतो, रोखू शकतो. हे एवढं मी सांगू शकतो आज. सर, नक्कीच तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त आहे आणि ती ऐकून लोक त्यांच्या आहाराच्या सवयींमध्ये बदल करतील अशी अपेक्षा आपण करूयात. तुम्ही या संपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि डॉक्टर जोशींकडून तुम्हाला कुठल्या विषयावरची माहिती अपेक्षित आहे तर ते विषय सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.